नंतर हे अमेरिकेवरनं विमान पुढे. आता हे बघा, कुठलंही विमान हे जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेरून आणता, ही एक लिस्ट असते, त्याला आपण म्हणतो STC, सप्लिमेंटेड टाइप सर्टिफिकेट. याच्यामध्ये मी मार्क केलेत, हे लेअर जेटचे आहेत. पण याचा सखोल STCचा आम्ही अभ्यास केल्यानंतर एक मी फार जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय, लेअर जेट हे विमान भारतामध्ये रजिस्टरच होऊ शकत नाही. हे स्ट्रेट फॉरवर्डली तुम्हाला सांगतो, हे इल्लीगली रजिस्टर झालेत DGCAच्या काही अधिकाऱ्यांचा उपयोग करून, नाही तर वापर करून, नाही तर ज्या गोष्टी ज्या द्यायच्या होत्या त्या देऊन. आणि स्वस्तातलं विमान हे VIP साठी मुद्दामून वापरलं गेलं का? त्यामुळे VSR कंपनी का बंद झाली पाहिजे? यात इन्व्हेस्टिगेशन करत असताना फक्त त्या DGCAच्याच लोकांना घेऊन का नाही केलं पाहिजे? भारताच्या बाहेरची का चांगली इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणली पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे इथं तसं बघितलं तर कमिटी बघितली तर सगळेच चुकीचे असं मी म्हणणार नाही, पण चोरालाच पोलिसाचं काम दिलं असं म्हणायला काही हरकत नाही. अशी आजची परिस्थिती आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये CVR फार चर्चेत आहे. CVR हे आहे ज्या दादांचं ऍक्सिडेंट झालेलं विमान. इथं तुम्ही बघितलं तर तो CVR जो त्याच्यामध्ये बसवलेला आहे, अमेरिकेचं हे मशीन आहे, त्या CVR मध्ये किती मिनिटं रजिस्टर होऊ शकतात आवाज? फक्त 30 मिनिटं. आणि DGCAचं सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट काय म्हणतात? 2 तास. जर मशीनमध्ये विमानात 30 मिनिटं होतं आणि DGCAचं रूल बुक म्हणतं 2 तास, मग हे विमान कसं रजिस्टर भारतामध्ये झालं असा आमचा प्रश्न आहे. साहजिकच आहे. काही लोक म्हणतील 30 मिनिटं, आता आपल्याला गोंधळ करता येईल. अजिबात नाही. ऍक्सिडेंट झाल्यापासून 30 मिनिटं तो एक फायदा आपल्यामुळे आहे. म्हणजे शेवट 30 मिनिटांमध्ये काय झालं हे आपल्याला बघता येईल. खास करून शेवटच्या 1.5 मिनिटांमध्ये काय झालं हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे 30 मिनिटाची लाईफ असताना 2 तास गव्हर्नमेंटचं नॉर्म असताना हे रजिस्टर कसं झालं असा आमचा प्रश्न आहे. पुढे आता हे FDR ब्लॅक बॉक्स मध्ये हे FDR असतो आणि मी कृपा करून CVR आणि FDR मध्ये कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. आणि FDR म्हणजे मेकॅनिकल जी मुवमेंट असतात, ती जी कंपनी तुम्ही काल बघितलं असेल त्यांनी एक नाव दिलेलं आहे, ती ही कंपनी आहे L3 टेक्नॉलॉजीज. ही आहे कॅनडाची. आता आम्ही कॅनडाच्या कॉन्टॅक्ट तिथं वापरून आम्ही थोडंसं रिसर्च करून कॅनडा या त्या देशातून आम्ही हे सर्टिफिकेट आणलेलं आहे. या सर्टिफिकेटमध्ये हे जो FDR आहे ते FDR बद्दल त्याचा महत्व आहे आणि ती कंपनी कुठली हे मी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे डॉक्युमेंट्स जसे DGCA कडे तसं आपण प्रेमाने आणि आपला माणूस जवळचा गेला या दृष्टिकोनातून जर धडपड केली तर आपल्याला बरीच माहिती मिळते. आणि शुभचिंतक खूप आहेत, कारण दादा एक फार मोठा नेता होता, त्यामुळे माहिती ही बऱ्यापैकी आता आमच्याकडे यायला लागलेली आहे. त्यामुळे विनंती या एजन्सीला आहे की तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करावं. त्यामुळे ही L3 टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे. पण आमचं मत आहे की लेअर जेट हे रजिस्टर करू शकत नाही, बेकायदेशीरपणे हे रजिस्टर झालंय. पुढे आता ह्याच्यामध्ये सप्लिमेंटल टाइप जे हे आहे सर्टिफिकेट, आता ह्यात रिव्हॅलिडेशन वगैरे जे आहे, FFA STC फॉर इंडियन ऑपरेशन्स, VSR आणि DGCA हे सगळ्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये सांगितलं की DGCA आणि VSR मध्ये फार जवळचे संबंध होते. ते संबंध कसे होते मी पुढे सांगतो. पुढे आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ह्यात ऑर्डर काढली, ही इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर आहे. आता ही कधीची आहे? तारीख आहे 2/2, म्हणजे अपघात झाल्यानंतर 4 दिवसाली. का मोठा नेता नव्हता का? त्याच दिवशी काढायला काय झालं होतं का दुसऱ्या दिवशी? जसे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी काय फॉरेन्सिकची लोक संध्याकाळी पोहोचली निवांत, कुठे जेवायला गेले असतील, कुठे फिरायला गेले असतील, आणि एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा अख्खं जग तिथं आलं होतं. आणि हे इन्व्हेस्टिगेशन आणि फॉरेन्सिकचे लोक संध्याकाळी 8ला का 7ला का कधीतरी तिथं पोहोचले असं आम्हाला कळालं. ते ह्याच्यामध्ये तुम्ही 4 दिवसानंतर एजन्सी काढता, ह्याच्यामध्ये हे सगळी लोक DGCAची आहे. मग DGCA कसं चुकलं हे आम्ही सांगत असताना तुम्ही जर DGCAच्याच लोकांना त्याच्यामध्ये घेतला असेल तर मग ह्याला आम्ही काय म्हणणार? आणि त्याच्यात हे अपूर्वा म्हणून ज्या आहेत, अपूर्वा अग्रवाल, ह्या जेट एअरवेज मध्ये काम करत होत्या. जेट एअरवेजचं काय रिलेशन आहे हे मी तुम्हाला सांगतो. पण ह्याच्यात एकाला सुद्धा लेअर जेट विमान कसं असतं, काय असतं, टेक्नॉलॉजिकल काय ऍडव्हान्समेंट आहे, एकाला सुद्धा याच्यामध्ये माहित नाही. ही आजची परिस्थिती. आणि अशा लोकांना ज्याला विमानच कसं होतं, लेअर जेट मध्ये काय कॉम्प्लिकेशन असतात, काय टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आणि प्लस मायनसेस असतात हे माहिती नसताना सुद्धा नावापुरती ही एजन्सी बनवली. अपूर्वाचं नाव कुणी दिलं हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. पुढे आता जो साऊथवेस्ट एअरलाईनचा जो अपघात झाला अमेरिकेमध्ये 17 एप्रिल 2018 झाला आणि प्राथमिक अहवाल कधी आला? 2 दिवसात आला. आज 20वा का 22वा दिवस आहे.
काल काहीतरी म्हणून काहीतरी फालतू त्यांनी दिले, त्यात सुद्धा मॉडेल त्यांनी चुकवलेलं आहे. मग हे जे काय आहे हे काय म्हणायचं की दादांचं एवढं महत्व नाही का? मग सत्तेचा वापर करून जे कोणी त्यांच्या बरोबर होते, पूर्वी खूप काम केलेलं आहे, या लोकांनी सत्तेचा आणि ताकदीचा वापर करून करा ना इन्व्हेस्टिगेशन पटपट. प्रिलिमिनरी रिपोर्ट यायला एवढा वेळ काय लागतो? आमच्यासारखा बिना बॅकग्राऊंडचा, बिना सत्तेचा माणूस जर एवढी माहिती काढू शकतो आणि तुम्ही 22 दिवस लावताय की बाबा ह्या एजन्सीला काम द्या, त्या एजन्सीला काम द्या, अरे काय कारण आहे? काय कारण आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही का? कारण कागदपत्र बनवले जातात, VSR कंपनी ही अडचणीत येऊ नये, नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोक, नाहीतर जे डोकं होतं त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करते का, असा प्रश्न लोकांना आता पडायला लागलेला आहे. म्हणजे 2 दिवसात तो रिपोर्ट यायला पाहिजे.